नमस्कार, मी नीलाक्षी. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी ॲलोवेरापासून बायो एन्झाईम तयार केलेला आहे आणि मागच्या एक एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतंच की बायो एन्झाईम कसं तयार करायचं. तशाच पद्धतीने हे ॲलोवेराचं केलेलं आहे. तर काल मी तुम्हाला म्हटलं होतं की ही जी आहे ॲलोवेरा हे मी बाजूला ठेवते आणि ह्यापासून मी बायो एन्झाईम करणार आहे. तर तीच ही लिव्ज आहेत. तर ह्याच्यामधली जी इन्फेक्टेड होती ती मी ऑलरेडी टाकून दिलेली आहेत आणि ही जी आहेत आता लिव्स याच्यामध्ये खाली एक पांढरा असा जाड भाग असतो तो काढून टाकते आणि काही ब्राऊन स्पॉट्स वगैरे असतात तर ते काढून टाकते. त्याच्यानंतर काय करायचं आहे की ही लिव्स स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घ्यायचे. तर अशा प्रकारे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर एक वाटीभर हे ॲलोवेरा झालेलं आहे. तर ह्याचा वापर आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपण आता गूळसुद्धा घेतो. त्याचं प्रमाण पुन्हा एकदा लक्षात घ्या. 1:3:10 म्हणजे 1 भाग गूळ घ्यायचा आहे, त्यानंतर 3 भाग आपल्याला ॲलोवेरा घ्यायचं आहे आणि गुळाच्या 10 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर 1:3:10 या प्रमाणानेच आपण हे ॲलोवेराचं बायो एन्झाईम करणार आहोत. यासाठी एखाद्या स्टर्डी बॉटलचा वापर करायचा आहे. तर माझ्याकडे ही बॉटल थोडीशी आकाराने छोटी आहे, त्याच्यामुळे मग मी 2 बॉटलचा वापर करणार आहे. दोन्ही बॉटलमध्ये मी हे बायो एन्झाईम करणार आहे. तर दोन्ही बॉटलमध्ये मी हे ॲलोवेरा भरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आता गूळसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता फक्त राहिलं पाणी. तर आपण गुळाच्या 10 पट पाणी जे घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर पाणी भरताना लक्षात ठेवायचं आहे की काठोकाठ बॉटल भरायची नाही आहे, कारण यातून गॅस रिलीज होत असतो. तर त्यासाठी आपल्याला थोडीशी जागा मोकळी ठेवायची. मागच्या एपिसोडमध्ये जे मी बायो एन्झाईम दाखवलं होतं त्याच ह्या बॉटल आहेत. तुम्हाला जर तुम्ही तो बघितला असेल भाग, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्याची. तर अशा प्रकारे आपण हे बायो एन्झाईम हे तयार केलं ॲलोवेराचं. इथे नाव लिहायचं आणि डेट टाकायची, म्हणजे आपल्याला ट्रॅक ठेवणं सोपं जातं आणि कशापासून केलं तेही लक्षात राहतं. तर आता मी हे कसं गॅस रिलीज करायचा ते तुम्हाला ओपन करून दाखवते. पूर्ण ओपन करायची नाही आहे, फक्त हलकं झाकण आपल्याला सैल करायचं आहे. आणि त्यानंतर मग ते बंद करून घ्यायचे. आता ही दुसरी बॉटल आहे, ऑरेंजचं एन्झाईम आहे आणि माझ्याकडे आधीचं केलेलं ऑरेंज एन्झाईम होतं ते मी यामध्ये थोडंसं ॲड केलं आहे, अगदी 2 चमचे. त्यामुळे काय होणार आहे की ही प्रोसेस पटकन होणार आहे, म्हणजे ह्याला 3 महिने नाही लागणार एवढे. थोडीशी जड वाटते आहे बॉटल आता मला, त्यामुळे बघूया ओपन करून. अरे बापरे, खूपच गॅस एकदमच जोरात रिलीज होते. तर मग अशा वेळी घाबरून जायचं नाही. तर काय करायचं की झाकण पटकन उघडायचं नाही, नाही तर मग ते सगळं बाहेर होईल आणि मग त्याच्यात हवा जाईल, हवेचा संपर्क येईल आणि हे आपलं सगळं बायो एन्झाईम खराब होऊन जाईल. तर अशा वेळी शांतपणे आपण तो गॅस आहे तो रिलीज करून घ्यायचा. पूर्ण झाकण उघडायचं नाही, अलगदच ते सैलच ठेवायचं आणि मग बाकीचं सगळं सेटल होऊन द्यायचं खाली आणि मग सावकाशपणे ते झाकण बंद करायचं. अशा वेळी काय होतं, पटकन गॅस असा वर आला की आपण ते झाकण पूर्ण उघडतो आणि मग ते सगळं बाहेर सांडलं जातं. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर आता ही तिसरी बॉटल आहे, ही सुद्धा आपण ओपन करून बघूया. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आता की कशा पद्धतीने आपण गॅस रिलीज करायचं आहे. आणि लक्षात ठेवा की अंधाऱ्या जागी बॉटल ठेवायच्यात. अंधाऱ्या जागी म्हणजे किचन कॅबिनेटमध्ये मागे ठेवू शकता, जिथे सूर्यप्रकाश नाही पडला पाहिजे ह्याच्यावरती, अशा ठिकाणी आपण ह्या बॉटल ठेवायच्या आणि दिवसातून एकदा फक्त आपल्याला असा गॅस रिलीज करून घ्यायचा आहे. तर दिवसातून एकदा म्हणजे पहिले 15 दिवस आपल्याला रोज असं करायचं आहे आणि मग नंतर आठवड्यातून म्हणजे 2 दिवसांनी 3 दिवसांनी एकदा केलं तरी चालतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग.